माझे नाथरायना जेव्हा गिरिजामाता वाढण्यास लागल्या, तो जो ब्राह्मण असतो त्याने पटकन उडी मारली व माझ्या गिरिजामाताच्या पाठीवर जाऊन बसला. त्याला वाटलं आता तरी माझ्या नाथरायला लागेल. माझे नाथराय काहीच बोलले नाही. माझे नाथराय उलट गिरिजामातेला म्हणतात, अगं गिरिजा, मोठे लेकरू आहे, घरीला आलंय, पडू देऊ नकोस. तेव्हा माझ्या गिरिजामाता काय म्हणते असतील? तेव्हा माझ्या गिरिजामाता म्हणाल्या, मोठे लेकरू घरीला आले महाराज, त्या पाठीला 4-4 लेकरं सांभाळायची सवय, घरी एकच आहे, नाही पडू देणार. हे उद्गार जेव्हा त्या ब्राह्मणाने ऐकले, तो ब्राह्मण पटकन उडी मारतो व माझ्या गिरिजामाता व माझ्या नाथांच्या पाय धरतो. श्री संतांची ये माता चरणावरी, आणि तुम्हाला तर माहिती, एकाने चुकी केली की दुसरी चुकी लगेच करणारच. लगेच दुसरा विडा एका यवनाने उचलला. सकाळी तो सुद्धा ज्या रस्त्याने माझ्या नाथराय स्नानाला जायचे त्या रस्त्याला एक मोठे चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसतो. बसला तर बसला, असं बसला का? नाही, काच सुपारी जे काय लागलं ते घेऊन बसला. आता मी काही खात नाही म्हणून मला काय माहिती नाही. तो सगळं काय घेऊन बसल्याच्या नंतर जेव्हा माझे नाथराय स्नान करून येत होते, ते पाहतात क्षणी ते पटकन पान खाल्लं, पटकन माझ्या नाथांच्या परत नाथराय स्नानाला जातात. पुन्हा तोच प्रकार, पुन्हा जातात, पुन्हा तोच प्रकार. असा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 108 वेळा घडतो. आणि 108 वेळा घडल्याच्या नंतर माझ्या नाथांना 108 वेळा गोदावरी मातेचं स्नान घडले. शेवटी तो यवन फुकून त्या यवनाच्या तोंडातून रक्त येऊ लागतो. शेवटी तो यवन खाली उतरतो, परत माझ्या नाथांचे पाय धरतो. यवनांगावरी फुंकाला प्रसाद देवोनी मुक्त केला. त्या यवनाला त्याला कळलं की नाथ आहे हे खरं शांती ब्रह्म, त्यांना राग हा अजिबात येत नाही. तेव्हा माझे नाथ आहे काही सुद्धा बोलत नाही. आणि त्या ठिकाणी जर आपला विचार केला तर एखाद्याने चुकून जरी लाच घातली तर आपण त्याला फायदेच्या पन्न्याशिवाय देऊन मोकळं होतो. वेळ आली तर त्या आईवडिलांना आजकाल बाहेर काढतात, पण आपण काय माघारी घेत नाही. पण माझ्या नाथरायांना अजिबात राग आला नाही. माझे नाथराय शांती ब्रह्म होते. माझ्या नाथरायांना शांती ब्रह्म ही पदवी फुकट मिळाली ना. कोणतीही पदवी फुकट मिळत नाही, त्याच्यासाठी खूप कष्ट, अपमान याचा सहन करावे लागतात, तेव्हा त्यांना ती पदवी मिळते. आणि माझ्या तुकोबरायलाच तर जगत गुरु ही पदवी फुकट मिळाली का? जगताचा गुरु मानलं जातं, पण कोणती आजकाल पदव्यांना काही कमीच नाही.
उठलं सुटलं घे पदवी, उठलं सुटलं घे पदवी, पण खऱ्या पदव्या कोणत्या असतात? तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. या आयुष्यामध्ये आले तर कोणती पदवी आहे? तर सच्चिदानंद पदवी. या आयुष्यामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद पदवी. पण आता काही जणांना शांतीभ्रम एक वेळ शब्द आले म्हणजे माझ्या नाथांना शांतता ही प्रिय होती. पण काही जणांना वाटते शांती म्हणजे कोणती शांताबाईच. तर कोणती शांताबाई वगैरे नसून माझ्या नाथांना जी शांतता प्रिय होती ती काही जणांना लक्षात वाचायचं अजिबात करत नाही. कारण माझ्या नाथांच्या अंगी शांतता फार होती. मी लक्षात वाचवरून एक संदेश विधान माझ्या एका शेजारच्या गावामध्ये एकाला विंच चावला. फार वेदना होऊ लागल्या. तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांना म्हणतो, अरे बाबा मला विंच चावलाय, फार वेदना होत आहेत, पटकन काहीतरी कर. तेव्हा त्या डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं, गोळ्या वगैरे दिल्या आणि गोळ्या वगैरे दिल्याच्या नंतर त्याला म्हणतात ठीक आहे बँडेज पट्टी, घरी जा आणि ज्या ठिकाणी तुला विंच चावला त्या ठिकाणी जातो. तो घरी येतो, 4-5 भाकरी आणतो आणि आपल्या दीडशाना बायकोला आवाज देतो, ए गंगे ऐक, मला विंच कुठे चावला. तेव्हा त्याची बायको असते दीडशानी. ती म्हणते ना हाताला चावला, पायाला चावला, अजिबात नाही, आपल्या घराच्या उजव्या कोपऱ्यात चावला. तो पण असतो दीडशाना, तो पण तिथं जातो आणि त्या घराला बँडेज पट्टी बघा. काही जणांना लक्षात ठेवायचं अजिबात. माझ्या नातरांना शांतता ही फार प्रिय होती. पण माझे नातरा या गुणामध्ये काय सांगतात तर आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार राखंदीना. देवाला काय आवडतं? त्या भगवत परमात्म्याला देवाचं नामस्मरण करणार. आणि ते नामस्मरण जे आहे ते कसं हवायला हवं तर राखंदीना. माझ्या नातरांना एक साधक येतो आणि साधक सांगतो की का हो नाथ महाराज त्या देवाला काय आवडतं. माझे नाथे म्हणतात की त्या देवाला नामस्मरण करणारे आणि देव असतो तरी कुठे, तो देव शोधायचा तरी कुठे. तर जेव्हा नारद महर्षी एका दिवशी त्या देवाला शोधत गोकुळेत गेले. देव गोकुळात नव्हते. पुन्हा गेले
घेतले. सईकडे शोधल्याच्या नंतर माझी नारळ वर्षी एका ठिकाणी शांत बसतात आणि शांत बसल्याच्या नंतर त्या देवाचं नामस्मरण करू लागतात. तो देव प्रसन्न होतो, पुढे येतो आणि नारळ देवाला प्रश्न करतात, का रे देवा तू इतक्या वेळ होतास तरी कुठे? तो तेव्हा देव म्हणाले, माझे भक्त जिथे जिथे गात असतात ना तिथे मी उभा
आणि नाथांनी या अभंगामध्ये तेवढंच सांगितलंय का फक्त आवडे देवाची तो एक प्रकार नामांचा उच्चार दर्शनीन एवढंच सांगितलंय का तर नाही अजून काय सांगितलंय तर तुळशी माया गळा गोपी चंदन तिळा रुजही कळवळा विष्णुवंता पण या अभंगामध्ये नाथाई जेव्हा देवाचं नामस्मरण करायला लागतात तो नामस्मरण कुणासारखं व्हायला पाहिजे तर त्या शबरी मातेसारखं जेव्हा मातांचा ऋषीचा अंतकाळ जवळ आला तेव्हा मातांचा ऋषी निघाले शबरीला आवाज देतात आणि शबरीला म्हणतात अगं शबरी माझा अंतकाळ जवळ आले मी खूप लांबच्या प्रवासाला चाललेलो आहे परत कधी येणार नाही तेव्हा शबरी माता रडू लागतात व त्याला सांगू लागतात त्या ऋषींना सांगतात की तुम्ही गेल्यानंतर मी करू तरी काय मला सुद्धा घेऊन चला तेव्हा माता ऋषी म्हणाले मी काय तुला सोबत नेऊ शकत नाही तुला एक काम देतो ते फक्त काम कर त्या रामचंद्र प्रभूंचा दिवस रात्र नामस्मरण कर तेव्हा एवढं सांगून माता ऋषी निघून जातात माझी शबरी माता रोज सकाळी लवकर उठायची आपल्या स्वतःच्या केसाने रस्ता झाडायची का तर माझ्या रामचंद्र प्रभूंच्या पाय कोमल आहेत त्यांना खडा टोचू नये म्हणून बागेत जायची फुलं आणायची देवाच्या नामस्मरणामध्ये दंग राहायची आणि जेव्हा माझ्या रामचंद्र प्रभूंना त्या मातेची दया आली तेव्हा ती माता ते दोघं भेटण्यास निघाले आणि भेटण्यास निघाल्यानंतर रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणाले अरे आपली एक माता आहे 82 वर्ष झालं ती वाट बघते खूप दिवस झालं वाट बघते माझी जायचे आपल्याला तेव्हा लक्ष्मण म्हणाले आपल्याला इथं 3 माता आहेत आणि आपल्याला जायचं काय करायचंय तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणाले की त्या 3 मातांनी फक्त आपली 14 वर्ष वाट पाहिली पण ती जी माता आहे ती वर्षानुवर्ष वाट पाहते तिला भेटायला चला आणि ते दोघं जेव्हा माझ्या शबरी मातेच्या झोपडीपाशी आले आणि तेव्हा माझी शबरी माता बसली होती माझी शबरी माता देवाचं गुणगान गात होती आणि म्हणू लागते जब मेरे राम जी का वन होगा शबर की कुटियों में